नमस्कार मित्रांनो, दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन सायली त्याला जे बोललेले असते की सर तुम्हाला जर काही झाले तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही, मला तुमची खरंच खूप काळजी आहे। तर तेच बोलणे हे अर्जुनला आठवत असते आणि कॉफी पिता पिता त्या बोलण्यामध्ये मग्न झालेला असतो। तर पलीकडून सायली, कल्पना आणि विमल ह्या दसऱ्याच्या पूजेची सामानाची यादी करत असतात। तर सायली म्हणत असते की आओ, हे ऑफिसमधून येताना ही यादी मी त्यांच्याकडे देते, म्हणजे ते येताना सर्व सामान घेऊनच येतील। त्यावर कल्पना, सायली आणि विमल ह्या अर्जुन जवळ येतात। कल्पना म्हणते की अरे अर्जुन, तुझ्या ऑफिसच्या शेजारी ते फुल मार्केट आहे ना, तिथून येताना तू काही झेंडूचे फुले घेऊन ये। अर्जुनचे लक्ष मात्र सायलीकडे असते। सायली म्हणत असते की आओ, ते मार्केटवाले आहे ती किंमत सांगतील आणि तुम्ही त्याच किमतीला ते फुले घेऊन येतात, त्यामुळे काही कमी जास्त करा। तर अर्जुन सायलीकडे एकटकच रोमांटिक होऊन बघत असतो आणि सायली पुन्हा अर्जुनकडे बघते। सायली विचार करते की अर्जुन सर असे का बघतात। कल्पना आणि विमल लाजतात, एकमेकांकडे बघून हसतात। विमल म्हणते की आओ वहिनी, आपण असे करू, फुलं आहे ना आपण माळी दादांनाच आणायचे सांगू, मला नाही वाटत की अर्जुन दादा फुलं घेऊन येतील म्हणून। तेव्हा ही सायली विचारते की आओ तुमचे काय चालले, आणि ती खुणावून कल्पना आणि विमलला दाखवते। तेव्हा सायलीच्या लक्षात येते की अर्जुनचे लक्ष हे माझ्याकडेच आहे आणि कल्पना आणि विमल तर हसतात। तर सायली कॉफीचा कप असते तो जवळ घेते आणि अर्जुनच्या हाताला चटका देते। तेव्हा अर्जुन हा भानावर येतो। कल्पना म्हणते की अरे अर्जुन, काय चालले तुझे। तेव्हा अर्जुन म्हणतो की कुठे काय। तेव्हा कल्पना म्हणते की अरे मग येताने फुले घेऊन येशील का। तर अर्जुन विचारतो की कुठली फुले। तर कल्पना आणि विमल तर डोक्यालाच हात लावतात। विमल म्हणते की वहिनी राहून द्या, दादा कुठल्या तरी विचारात आहे। तेव्हा लगेच कल्पना म्हणते की अरे बायको समोर असताना कुठल्या केसचा विचार करतो रे तू। तर विमल म्हणते की वहिनी केस आहे, आणि ती केस आहे ना खूप कठीणच आहे, असे विमल सायलीकडे बघत म्हणत असते। विमल म्हणते की हो ना विमल, त्यांना त्यांची केस सोडून दे, आपण चल इथून, म्हणून त्या जोरजोराने हसत बाजूला निघून जातात। तर सायली विचारते की अर्जुन सर तुमचे हे काय चालले, लक्ष कुठे आहे तुमचे। तर अर्जुन सायलीकडे परत रोमांटिक होऊन बघतो आणि मनात म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला कसं सांगू की मला काहीतरी वेगळंच होते। अर्जुन मात्र हा सायलीच्या प्रेमात पडलेला असतो। त्यानंतर इकडे प्रियाही आपल्या रूममध्ये असते आणि विपुल तिला फोन करत असतो, मात्र ती काही फोन घेत नसते आणि मनात म्हणत असते की खरंच ह्या विपुलकडे माझ्यासाठी खूप वेळ आहे, पण त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, त्यामुळे विपुल मी कधीही तुझ्या आयुष्यात नाही येऊ शकत। तेवढ्यात अस्मिताचा फोन आलेला असतो। तर प्रिया ओळखते की हा विपुलची रिंगटोन तर नाही, नक्की अस्मिताचा फोन असणार। तेव्हा लगेच अस्मिता फोन हे घेऊन प्रियाला म्हणत असते की अगं, आत्तापर्यंत आपल्याला तर शंका होती, पण आता माझ्याकडे असे काहीतरी आहे की आता मला ते खात्री झाली की, म्हणून अस्मिता सायली आणि अर्जुनचा बाथरूममधील जो काही हा बोलणे तिने ऐकलेले असते आणि बाहेर रूममध्ये आल्यानंतर सायली ही अर्जुनवर कशी भडकलेली असते हे सर्व ती प्रियाला सांगते। तर प्रिया म्हणते की खरंच आपल्याकडे तर हे खूप छान आहे, पण हे सर्व तू रेकॉर्ड्स करून पूर्ण आजीला ऐकायला हवे होते, म्हणजे आपल्याला आणखीनच मदत झाली असती। तर अस्मिता म्हणत असते की अगं, आजीला तर कन्व्हिन्स करायचे असेल तर अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको नाहीत, हे आपल्याला दाखवण्यासाठी भक्कम असा पुरावा लागेल। अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीत, ते फक्त नाटक करतात आपल्यासमोर। तर प्रिया म्हणत असते की 113% आपण बरोबर आहोत। तर अस्मिता हसते आणि 113% असे कोण बोलते ग, असं प्रियाला विचारते। तेव्हा अस्मिता आणि प्रिया ह्या एकमेकींना आणखीन भक्कम पुरावा देण्यासाठी भेटण्याचे ठरवतात। तेवढ्यात रविराज येतो आणि रविराज हा तन्वीला म्हणतो की आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे, आपण खाली जाऊन कॉफी पिऊयात। तर तन्वीला हे अस्मिताला भेटायला जायचे असते। तन्वी म्हणत असते की बाबा, मला तुमच्याबरोबर कॉफी प्यायला आवडेल, पण आज मला जरा एक महत्त्वाचं काम आहे आणि लगेच बाहेर जावे लागणार। तर रविराज म्हणत असते की अगं, तूच म्हणत असते की माझ्याकडे म्हणजे तुझ्यासाठी देण्यासाठी वेळ नाही, आणि आज माझ्याकडे वेळ आहे, तर तुला असले माझ्यापेक्षा कोणते महत्त्वाचं काम आहे।
तन्वी विचार करत असते की आता ह्या रविराजला मी काय थाप मारू. तेवढ्यात रविराज विचारत असतो की तन्वी काय काम आहे असे. तेव्हा तन्वी लगेच म्हणत असते की बाबा, तुम्ही मला जे सांगितले ते म्हणणे मला पटले, मी विपुलला भेटण्यासाठी जाते. तेव्हा रविराज मात्र खुश होतो आणि ते स्वतःहून विपुलला भेटण्यासाठी जाते. मग माझ्यासाठी महत्त्वाचं काम तर तेच असेल आणि तो स्वतः तुला नक्की इम्प्रेस करेल. तर तन्वी विचारते की बाबा, मी आता लगेच जाते. त्यानंतर इकडे पोलीस इन्स्पेक्टर हे घरी आलेले असतात आणि ते अर्जुन आणि घरातील सर्वांना सांगत असतात की मिरवणुकीच्या वेळीच आम्ही रोडवरील सर्व CCTV फुटेज चेक केले, परंतु तो जो मारेकरी होता त्याचा चेहरा झाकलेला होता आणि त्याच्यासोबत एक गुंड होता, त्याचासुद्धा चेहरा त्यामध्ये व्यवस्थित दिसला नाही. त्यामुळे ही केस खरंच खूप अवघड आहे आणि यापुढे ती चालू ठेवणे हे सुद्धा खूप अवघड, कारण कोणताही पुरावा हाती लागत नाही. तर चैतन्य म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला असे म्हणायचे की त्या हल्लेखोराबद्दल आपल्याला काहीच असे इन्फॉर्मेशन मिळणार नाही का. तर अर्जुन खूप चिडतो आणि तुम्हाला नेमकं काय म्हणायचे, जोपर्यंत तो हल्लेदार पकडला जात नाही तोपर्यंत माझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे, हे तुम्हाला का समजत नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला असे वाटते की तुमच्यावर हा हल्ला झाला ना तुमच्या त्या प्रोफेशनलमुळे, म्हणजे तुमच्यावर राग असणाऱ्या एका क्रिमिनलने हा हल्ला केला असणार. तर कल्पना आणि घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन विचार करत असतो की म्हणजे माझ्यावरच्या ह्या हल्ल्यामुळे लगेच हा सायलीवर हल्ला झाला असणार. तर अर्जुनला खूप राग येतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सॉरी, आम्हाला माफ करा, पण आपल्याला ही केस क्लोज करावी लागणार. तर अर्जुनला आणखीनच राग येतो आणि तो लगेच आतमधून निघून जातो. सायली सुद्धा म्हणत असते की मी सुद्धा माझ्या समोर तो मारेकरी असताना त्याचा चेहरा व्यवस्थित पाहू शकले नाही, म्हणून ती कल्पनाला समजावते. त्यानंतर इकडे अस्मिता आणि प्रिया एकमेकांना कॅफे शॉपमध्ये भेटतात. तर अस्मिता म्हणत असते की मला असे वाटते की अर्जुन आणि सायली यांच्या नवरा बायकोमधील नात्यामध्ये काहीतरी हे गडबड आहे आणि आपल्याला ती शोधावीच लागणार, कारण स्वतःच्या बायकोला कोणी मिस सायली असे म्हणूच शकणार नाही. तर प्रिया म्हणते की स्वतःच्या बायकोला कोणी बायको सुद्धा म्हणणार नाही, अर्जुन तर म्हणतोच ना. अस्मिता म्हणते की पण मला हे सर्वांसमोर प्रूफ करून दाखवायचे, कारण त्यांनी मला बाथरूममधून बाहेर आल्यानंतर खूप काही अशी आतुर उत्तरे दिले, पण मला त्यावर विश्वास बसला नाही. तर लगेच प्रिया म्हणत असते की जर असे झाले तर पूर्णाई आजी सायलीला एका सेकंदात घराबाहेर काढणार. अस्मिता म्हणते की आता त्या सायलीला घराबाहेर काढण्यासाठी नक्की असा काहीतरी प्लॅन करावा लागणार आणि नशीब तर कायम सायलीची साथ तर देऊ शकणार नाही ना. आता सायलीचं नशीब हे नक्की बदलणार. त्यानंतर इकडे विपुल घरी आलेला असतो आणि रविराज त्याला बघून म्हणतो की मला तर असे वाटलेच होते की तू नक्की तन्वीला सोडवण्यासाठी येशील म्हणून. तेव्हा विपुल सांगत असतो की आओ, मी तन्वीला खूप फोन केले, पण तिने एकही फोन घेतला नाही आणि मेसेजला सुद्धा रिप्लाय दिला नाही, त्यामुळे मी तिला बघण्यासाठीच येथे आलो आणि तिला भेटण्यासाठीच. तर रविराजच्या लक्षात येते की तन्वी माझ्याशी खोटं का बोलली असेल आणि विपुलला भेटायला जाण्याऐवजी तू कुणाला भेटायला गेली असणार. तेव्हा विपुल विचारतो की काका, काही प्रॉब्लेम झाला का आणि मी तन्वीसाठी थांबू का निघू आता. तेव्हा रविराज म्हणतो की थांब, मी तन्वीला फोन करतो. तेव्हा बाबांचा फोन बघून प्रिया म्हणत असते की अस्मिता तू शांतच राहा, काही बोलू नको. तेव्हा प्रिया फोन उचलते आणि लगेच रविराज विचारतो की तन्वी तू कुठे आहे सध्या. तेव्हा तन्वी ही पुन्हा खोटं बोलते की बाबा, मी तुम्हाला म्हटले होते ना मी विपुलला भेटण्यासाठी येते आणि आम्ही एका कॅफे शॉपमध्ये आलेलो आहोत. तर लगेच रविराज विचारतो की कुठल्या कॅफेमध्ये. तेव्हा तन्वी सांगते आणि रविराज लगेच फोन ठेवतो आणि विपुलला म्हणतो की आपण जरा बाहेर जाऊन येऊत आणि लगेच तो चेंज करण्यासाठी आतमध्ये जातो, कारण प्रियाचे खोटे सत्य त्याच्यासमोर आलेलेच असते. त्यावर इकडे प्रिया ही अस्मिताला सांगत असते की आपण एक प्लॅन करू, अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये एक मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ठेवू, म्हणजे तिथे सर्व काही जे घडेल ना ते आपल्याला समजेल. तर अस्मिता म्हणते की काय उपयोग, मी अख्खीच्या अख्खी त्यांच्या रूममध्ये जाऊन लपले होते तेव्हा सुद्धा काही घडले नाही.
प्रिया म्हणत असते की अगं तू अख्खीच्या अख्खी त्या रूममध्ये होते म्हणून अर्जुनचे लक्ष तुझ्याकडे गेले, पण मोबाईल कसा अर्जुनला दिसणार आणि त्यामध्ये जे काही रेकॉर्ड्स होईल ना त्याचा आपल्याला भक्कम पुरावा मिळेल आणि कोर्टामध्ये तो पुरावासुद्धा आपल्याला दाखवण्यासाठी खूप असा फायदेशीर ठरेल. तेवढ्यात रविराज आणि विपुल मागून येतात. तर अस्मिता आणि प्रिया म्हणजे तन्वी खूपच घाबरतात. तर रविराज हा प्रियाला म्हणत असतो की तन्वी जरा तू इकडे येतीस का, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे. तर तन्वी खूपच घाबरलेली असते. त्यानंतर इकडे अर्जुन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण सायलीवर जो अटॅक झाला तो त्याच्यामुळे झाला असे त्याला वाटत असते. सायली आणि चैतन्य त्याला समजवतात. सायली म्हणत असते की आओ सर, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, कारण मी तुमची कोणीही लागत नाही आणि आपले नाते संपायला तर आता फक्त 5च महिने बाकी राहिलेले आहेत, त्यामुळे स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. अर्जुनला मात्र खूप राग येतो आणि यांना हार्ट नाही तर दगड आहे असे तो चैतन्यला म्हणत असतो आणि सायली तेथून निघून गेलेली असते. तर लगेच अर्जुन खूप संतापलेला असतो, कारण तो मनात हा सायलीवर खूप प्रेम करत असतो आणि सायलीच्या या बोलण्याने आणखीनच राग येतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अस्मिता ही सायली आणि अर्जुन यांच्यामधील नात्याचा हा भक्कम पुरावा म्हणजे ते खोटं नाते नवरा बायको आहे ते सिद्ध करण्यासाठी मोबाईल त्यांच्या या एका पुस्तकामागे लपून ठेवते, म्हणजे कॅमेरा ऑन करून. तेव्हा लगेच अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात आणि अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही प्लीज मला असे 7 महिने करून कॉन्ट्रॅक्ट हे संपवू नका. तर सायली म्हणत असते की अहो आपण 7च महिने एकत्र राहणार आहोत, एकदा कॉन्ट्रॅक्ट संपले ते मी या घरातून कायमची निघून जाईल. तर त्या कॅमेरेमध्ये सर्व हे रेकॉर्ड्स होत असते. तर लगेच अर्जुन म्हणत असतो की मिस सायली, मला माझे ते पुस्तक देतात का. तेव्हा जेथे तो मोबाईल लपलेला असतो तेथे सायली ते पुस्तक घेण्यासाठी येते आणि तो मोबाईल हा सायलीच्या हातामध्ये लागलेला असतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.